सारथी संस्थेमधील प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सारथी संस्थेमध्ये घुसलेत। सारथी संस्था आम्ही सोडत नसतो, हे आमंत्रण पत्र आपण आम्हाला दिलेलं आहे। सारथीला दिला जाणारा निधी पूर्णपणे देण्यात यावा, सारथीकडून विद्यार्थ्यांना जी मदत दिली जाते ती पूर्णपणे देण्यात यावी, या मागण्या गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये होत आहेत। मात्र याच मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते सारथी संस्थेमध्ये घुसले। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि आत्ताची तिथली एकूण परिस्थिती काय, सगळं जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, ही जी संस्था आहे ती स्थापनेपासूनच वेगवेगळ्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे। आणि अर्थमंत्री असताना अजित पवार यांच्यावरती, म्हणजे आताही ते आहेतच, त्यांच्यावरती पण या अनुषंगाने खूप टीका झाली होती। आता संभाजीराजे यांच्या संघटनेचे हे जे कार्यकर्ते आहेत ते घुसलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेली काही दिवस खरं तर आम्ही वेगळ्या मागण्या करत होतो पण त्याची पूर्तता होत नाही। मुख्यत्वे मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना झाली। सदानंद मोरे यांच्या सूचनेतनं देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सारथी संस्थेचं अस्तित्वात आली। आता त्यांच्या अशा मागण्या आहेत की जशा इतर समाजातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवलती वयोमानाप्रमाणे सूट दिली जाते, एमपीएससी यूपीएससीच्या संदर्भात विद्यावेतन दिलं जातं, तर याची पण पूर्तता मराठा समाजासाठी करावी, कारण वेळोवेळी आपण तशा पद्धतीची घोषणा केली आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्म शताब्दी आणि त्या वर्षाच्या निमित्तानं सारथी संस्थेने काही कार्यक्रम करणं अपेक्षित होतं, ते केलेलं नाही। अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या निवेदन त्यांनी आधी दिलं होतं आणि त्याची पूर्तता होत नसल्यामुळं आता हे कार्यकर्ते सारथी संस्थेच्या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत, तिथं ते चर्चा करत आहेत। यापूर्वी पण अशी जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा ती सामोपचारानं मिटलेली आहेत। कुणी ना कुणी काही ना काहीतरी स्वरूपाचं त्यांना आश्वासन दिलं होतं। आताही तसं होण्याची शक्यता आहे, कारण स्वराज्य हा राजकीय पक्ष आहे आणि जबाबदारीने आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। पण सध्याची स्थिती अशी आहे की हे कार्यकर्ते हे सारथी संस्थेच्या आतमध्ये आहेत। या सगळ्या संदर्भातली आणखीन अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल।